31 तारखेनंतर आलेल्या पुरामुळे अंमळनेर शहरातील मुख्य जलवाहिनी ही तुटून गेली होती, वाहून गेली होती. त्याच्याने आपलं जलव्यवस्था सर्व विस्कळीत झाली होती. त्यानंतर पाणी पुरवठा हा बऱ्याच भागांना बंद आहे. जवळ-जवळ 80-90% अंमळनेरला पाणी पुरवठा हा बंद झाला होता. आता आमचे इंजिनियर, सी-ओ साहेब किंवा आमचे जे टीम आहे पाण्याची, त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून जलवाहिनी सुरळीत करण्यासाठी काही पाईपलाईन जोडून त्यांनी जो पाण्याचा प्रवाह तो लालबागकडे वळवलेला आहे. त्याच्याने फक्त पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तरी नागरिकांना व्हावी अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे, काही टाक्यांना पाणी सोडून. तर ते पाणी आता सर्वांना पिण्यासाठी आपल्याला फक्त वापरायचे आहे. एक असेल आणि ते पाणी कमी दाबाचं असेल, ही नागरिकांनी काळजी घ्यावी. तिला बाकीच्या कामासाठी वापरू नये. बाकीच्या कामासाठी त्या प्रभागातील नगरसेवक तुम्हाला पाणी पुरवठा करतीलच. आणि या सर्व व्यवस्थेला कमीत कमी 15 दिवस लागणार आहेत. तर त्याच्यासाठी सर्वांनी नागरिकांना आव्हान आहे, सहकार्य करावं. सर्व विरोधक पार्टीवाले सर्वांना आव्हान आहे की त्यांनी सहकार्य करावे, हीच नम्र विनंती. झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जलवाहिनी जी वाहून गेली होती, त्याऐवजी पर्यायी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू झालेलं आहे. सदर काम पूर्ण होण्यासाठी थोडासा जास्त कालावधी लागू शकतो आणि यामुळे नगरपालिकेमार्फत सध्या ज्या 3 टाक्यावरून पाणी पुरवठा सुरू आहे, तर लालबागच्या टाकीमध्ये पण थोडीशी अरेंजमेंट करून तिथं पण आता पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि इतर पण ज्या पाण्याच्या टाक्या आहेत, तर त्या ठिकाणी पण पर्यायी मार्गाने पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न आहे आणि ते लवकरच पोहोचेल. आणि सध्या यामुळे पाण्याचा प्रवाह थोडासा कमी येत असल्यामुळे सर्व पाण्याच्या ज्या टाक्या आहेत त्या टाक्यावरून फक्त नागरिकांना पिण्यासाठीच आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपल्या भागामध्ये जो पाणी पुरवठा होतोय तर तो कमी वेळ असणार आहे आणि थोडासा कालावधी पण आपल्यामध्ये पाणी येण्यासाठीचा जो पहिले 3-4 दिवस आड पाणी यायचं, तर त्याच्यामध्ये कदाचित थोडीशी वाढ होऊ शकते. तरी सर्व नागरिकांनी या आपत्कालीन परिस्थितीमध्ये ही पाईपलाईनचं काम होईपर्यंत जो कमी दाबाने आणि पाणी पुरवठा होणार आहे, तर त्या पिण्यासाठी याचा प्राधान्याने वापर करावा आणि नगर परिषद प्रशासनाला सहकार्य करावे, ही नम्र विनंती.